नमस्कार मंडळी, मी साक्षी. चिपळूण खाद्य संस्कृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सत्यनारायण पूजेसाठी लागणारा प्रसादीचा शिरा. माझ्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा होती, त्यासाठी प्रसादाचा शिरा बनवला होता. तर हीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर चला मग सुरुवात करूया. इथे मी 1.5 किलो रवा घेतला आहे, 1.5 किलो साखर, 1.5 लिटर दूध, काजू बदामचे तुकडे, मनुका, 4 केळी घेतलेत बारीक चिरून, वेलची पावडर. सर्वात आधी आपण तूप कढईत घेणार आहोत थोडं, आणि यामध्ये काजू आणि बदाम आणि हे मनुके तुपात चांगले फ्राय करून घ्यायचे. एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे इथे. आणि थोडेसे शॅलो फ्राय झाले की यामध्ये आपण लगेच केळी टाकणार आहोत. इथे तुम्हाला पिकलेलीच केळी वापरायची आहेत. आता ही केळी मऊसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. चांगलं मेल्ट करून घ्यायचं आहे त्याला. ही प्रोसेस आपल्याला सुरुवातीलाच करून घ्यायची आहे. नंतर आपण पातेल्यात जेव्हा रवा घेतो तेव्हा चांगला रवा भाजला जातो. डायरेक्ट तुम्ही जर पातेल्यात करायला गेलात तर रवा पण भाजला जात नाही. यासाठी ही प्रोसेस आधी करायची आहे. मोठं पातेलं घ्यायचं आहे. पातेलं चांगलं तापलं की यामध्ये घातले तूप. इथे मी 1.5 लिटर तूप घेतलं आहे. तूप चांगलं तापलं की इथे आपण रवा घालून घेणार आहोत. सुरुवातीला हा 1 किलोचा पॅकेट आहे तो टाकला आहे. लगेच हलवून घ्यायचं आहे. आता उरलेला अर्धा किलो रवा यामध्ये ॲड करूया. चांगला रवा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपल्याला मिडियम आचेवरच ठेवायचा आहे. चांगला लालसर करून घ्यायचा आहे रवा. आता इथे तुम्ही पाहू शकताय रवा असं तूप सोडतो. रव्याला असं तूप सुटलं की आपण केळीचं आणि ड्रायफ्रूटचं सारण जे केलं आहे ते यामध्ये टाकणार आहोत. यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे पण चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं रव्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे. 1-2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं त्याला. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. आणि रवा जेवढा तुम्ही चांगला भाजाल तेवढा शिरा मस्त फुलतो पण आणि टेस्टी पण होतो. आता यामध्ये आपण लगेचच गरम गरम तापवलेलं 1.5 लिटर दूध टाकणार आहोत. यामुळे चांगला रवा फुलला जातो. प्रसादीच्या शिरेला लागणारे सर्व साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे. तिथे तुम्हाला 1.5 किलोचं आणि 1.25 किलो आपल्या पूजेला लागणारं आणि आपल्या घरगुती वापरासाठी थोडंसं आपण करतो वाटीचं माप घेतो ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. ते तुम्ही नक्की बघा. रव्याने दूध चांगलं ॲब्झॉर्ब केल्यानंतर आपण यामध्ये 1.5 किलो साखर टाकणार आहोत. जेवढा रवा घेतला आहे तेवढा तूप, दूध आणि साखर समप्रमाणात घ्यायचे आहेत. हे कधी पण लक्षात ठेवायचं प्रसादीचा शिरा करताना. जरी तुम्ही वाटीचं जरी माप घेतलं तरी 1 वाटी रवा, 1 वाटी तूप, 1 वाटी दूध, 1 वाटी साखर असं प्रमाण घ्यायचं आहे. साखर टाकून आपण 2 मिनटासाठी वाफून घेतलं होतं. आता यामध्ये आपण वेलची पावडर टाकली आहे. ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे रव्यामध्ये. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर अशा प्रकारे आपला चांगला रवा मिक्स करून झालेला आहे. आता याला 1-2-3 मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मस्त अशी वाफ आली आहे. शिरा आपला मस्त असा तयार झाला आहे. आता यामध्ये शेवटचं काजू बदाम टाकून हे आपलं तुळशीचं पान टाकायचं आहे आणि तयार झाला आहे आपला प्रसादाचा शिरा. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा. आणि आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. हे काही पूजेचे फोटोज तुमच्यासोबत शेअर करते. थँक यू.